चला, जय हिंद मित्रांनो. आपण पोलीस भरती 2025 साठी PYQ म्हणजे मागच्या वर्षी झालेले क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करत आहोत. ऑलरेडी आता आपण 25 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. पेपर कोणता आहे? अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई. जर गणित बघितलं त्याचं तर भरपूर मीडियम टू हार्ड लेवलचं होतं, पण बुद्धिमत्ता सोप्या लेवलची होती. आपण आता बुद्धिमत्ता चालू करतोय. लक्षात, जे आता नवीनच जॉईन झालेत पटकन, त्यांनी काय करा, मागचे जे आपले पालघरचा, लातूरचा, यवतमाळचा हे 3 जिल्ह्याचे पेपर आपण डिस्कस केलेले आहेत. त्यांनी प्रथम ते सोडवायचे आणि नंतर मग अमरावतीचं व्हायचा. लक्षात, असे वन बाय वन आपण सगळे काय करणार, सगळे पेपर डिस्कशन करणार, काळजी करू नका. लक्षात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलंय जे अनालिसिस कोणतं मागच्या झालेलं क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सांगणार आहे. प्लस तुम्हाला बुक कोणते पाहिजे, स्ट्रॅटेजी काय पाहिजे, याचं पण लेक्चर लवकर तुम्ही अवेलेबल करणार. त्याविषयी आपलं सध्याला काम चालू आहे. लक्षात. लवकरच एक 2-3, 4-5 लेक्चरची सिरीज घेतो आणि तुम्हाला एकदम क्लिअर करून टाकतो की तुम्ही बरोबर योग्य मार्गावरती आहात की नाही. आता चालू करूयात आपण बुद्धिमत्तेचं. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती? आता पहा, 2 नंतर 3, 3 आणि 7, 16, 32. पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, असं जर आलं अंकमालिका लिहिली तर फरक पाहायचा. फरक करून आपली काय अनालिसिस होतं का ते पाहायचं. मग फरक कितीचा वाढतोय, कमी होतोय. ओके, 2 आणि 3 जर मध्ये घेतलं तर फरक कितीचा आहे? 1चा. 3 आणि 7 मध्ये 4चा. 7 आणि 6 मध्ये किती? 9चा. आणि 32 आणि 16 मध्ये 16चा. मग हा जर फरक आपण पाहिला तर हे कोणत्या संख्या आहेत? वर्ग संख्या आहेत. कोणत्या? वर्ग संख्या आहे. 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16. पुढचा येणारा फरक काय येणार? वर्ग संख्येमध्ये येणार. तो किती असणार? 25चा असणार. लक्षात. चुकीचा 5चा वर्ग. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग. मग काय करावं लागेल आपल्याला? फक्त 32 मध्ये काय करावं लागेल? हे 25 काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. समजते? किती झाले? 7. 2 आणि 5 7 आणि 3 आणि 2 5 म्हणजे किती आलंय? 57. म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट. समजले? आता लेक्चर पाहण्याची आपली मेथड आहे. काय करायचं? जर तुम्ही तर लेक्चर पाहत असाल तर पहिल्यांदा काय करायचं, व्हिडिओ चालू आहे पहिले पॉज करायचा, पटकन आन्सर काढायचं, कमेंट मध्ये टाकायचं आणि नंतर मग व्हिडिओ प्ले करायचा. आलं लक्षात? समजलंय? असं 1 बाय 1 आपण जायचंय. आलं लक्षात? चला पुढचा पाहूयात आता. प्रश्न वाचा व्यवस्थित. वाचला का प्रश्न? काय दिशा ज्ञान. रेखा उत्तरेकडे 5 किलोमीटर चालली. पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित शांतपणे वाचायचा, जेणेकरून काय कन्फ्युजन दूर होतं. रेखा उत्तरेकडे 5 किलोमीटर चालली, त्यानंतर उजवीकडे वळून तिने 3 किलोमीटर चालली, तेथून ती दक्षिणेकडे वळून 8 किलोमीटर चालली. यानंतर जशी ती मागे वळली आणि 3 किलोमीटर चालली, तर मूळ ठिकाण, मूळच्या आत्ताच्या दिशेपासून म्हणजे मूळ ठिकाण आता तिच्या कोणत्या दिशेला आहे? आलं लक्षात? एकदम सोपं आहे, काय नाही. ठेवा. काढताना काय करायचं, पहिल्यांदा असं कन्सिडर करायचं. इथं आपल्याला दिशा माहितच आहे आपल्याला. बघा, ही उत्तर, ही पूर्व, ही दक्षिण आणि ही पश्चिम. आता तुमचं कन्फ्युजन कुठं होतं शाळेत सांगतो मी तुम्हाला. गडबडीत तुमच्याकडे कन्फ्युज होतो तुम्ही आणि चुकीचं कधी उत्तर टिक करा, कधी कसं बघा. रेखा उत्तरेकडे चालली, किती गेली? 5 किलोमीटर गेली. ओके. त्यानंतर उजवीकडे वळली. आता जर इकडे जर जात आहे तर उजवीकडे दिशा कोणती होईल? इकडं. उजवीकडे किती गेली? 3 किलोमीटर गेली. बरं ठीक आहे. आणि हा आणि कोणची म्हणजे किती मीटर चालली, किती किलोमीटर चालली हे अंदाजे लिहायचं. असं काही नाही करायचं नाही. तर तुम्ही 5 किलोमीटर असं करता आणि 3 किलोमीटर असं करता. असं होता कामा नये. बरोबर 5 किलोमीटरचे नाही का एवढंच पाहिजे, 3 किलोमीटर कमी पाहिजे. आलं लक्षात? माझं पण थोडंसं जास्त झालंय. पण ते तसं करायचं. आलं लक्षात? 3 किलोमीटर. समजलंय? त्यानंतर जरी लाईन सरळ आली असती तरी सरळ समजा. थोडंसं काय पेन थोडासा आणि टॅब जरा नवीन असल्यामुळे एवढं जमत नाही. होईल अजून जरा 8-9 दिवसात समजून जाईल. त्यानंतर दक्षिणेकडून 8 किलोमीटर झाले. तर बघा, हे दमण दिशा आहे, खालची दक्षिण. मग इथपर्यंत आली होती. मग खाली कुठे गेली? दक्षिणेकडे. बघा, 5 किलोमीटर इथंच भरतंय. मग किती गेली ती? 8 किलोमीटर गेली. इथं आली. मग हे बघा, 5 किलोमीटर आपण इथं लिहिलं आहे आणि बघ 3 किलोमीटर लिहिलं आहे. टोटल किती आली? 8 किलोमीटर कुठे आली? दक्षिणेला आली. ओके. लक्षात? त्यानंतर मागे वळली. मागे वळली म्हणजे कसं, तुम्ही जर इकडे चालतायत तर डायरेक्ट तुमच्या पाठीमागं जायचंय. ओके. मग इकडे दक्षिणेकडे चालत होती, डायरेक्ट पाठीमागे वळली म्हणजे ते काय केलं? उत्तरेकडे चालली.
आणि उत्तर आणि किती किलोमीटर गेली? 3 किलोमीटर गेली. मग बघा इथपासून गेली, आपण ऑलरेडी 3 बघा 5 इथपर्यंत धरलं आणि 3 धरलं, इथपर्यंत गेली परत ती. ओके, कुठपर्यंत? इथपर्यंत गेली आणि थांबली. तर आता कुठं थांबली? ती इथं थांबली. ओके, मूळ ठिकाण कुठे? इथं आहे. प्रश्न काय आहे? तर मूळ ठिकाण आता तिच्या कोणत्या दिशेला आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. हे कोणतं ठिकाण आहे? मूळ ठिकाण. आणि हे काय आहे? आत्ताचं ठिकाण. ओके, तर मूळ ठिकाण तिच्या कोणत्या दिशेला आहे, समजतंय? असं सोडवायचंय. मग पहा, आपण जर हे केलं, एक मिनिटात थोडस जरा लाईटिंगचा प्रॉब्लेम होतो, एक मिनिट मी सॉल्व्ह करतो, एक मिनिटात फक्त. हं? येतोय आवाज? येतोय? थोडासा लाईटिंगचा प्रॉब्लेम झाला होता, काय नाही. येतोय? हा. तसं काय होतं, सगळं सेटअप इथं रूम मध्ये असल्यामुळे सगळा सेटअप मलाच पाहावा लागतोय. ओके, मी एकटाच आहे, सगळं हे करतोय. थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं. आलं लक्षात? हा, आता कुठपर्यंत आलो आपण? मूळ दिशा. मूळ ठिकाण आता कोणत्या दिशा? हे बघ, हे असतं ते मूळ ठिकाण, जिथनं चालू होतं ना. तुमचं मूळ गाव काय? असं विचारता प्रश्न. मूळ गाव म्हणजे आपलं जिथं जन्म झाला ते मूळ गाव काय? आता तुम्ही कुठं अभ्यास करता? आलं लक्षात? आता तुम्ही कोणत्या अकॅडमीला आहे? मग हे आत्ता झालं, विचारलं काय मूळ. मग काय करायचं? ते आत्ताला की हे करायचंय, असं सर्कल करायचं, आत्ता लिहिलं बरोबर घ्यायचं. मग इथं जर बघितलं, इथं असं बरोबर प्लस केलं, ते काय इकडचं राहतं पश्चिम, इकडे राहतं पूर्व, खालचं राहतं दक्षिण, वरचं राहतं उत्तर. मग याला प्लस करून टाकायचं असं. ओके, इथं बरोबर सेंटर हे घ्यायचं. मग आता कुठं आहे ते मूळ ठिकाण? कुठं आहे? त्याच्या पश्चिमेला आहे. कळलं? समजलं? पश्चिम. भरपूर मुलं काय करतात, एक लक्षात, हे वाचत नाही तर मूळ ठिकाण आता कोणत्या दिशेला हे वाचायचा कंटाळा करतात आणि डायरेक्ट काय करतात, आता कुठे येतो मूळ ठिकाणाच्या, डायरेक्ट मारतात पूर्व, पूर्व मारतात उत्तर, चुकते. आलं लक्षात? हे कन्फ्युजन तुमचं होऊन द्यायचं नाही. समजलंय? व्यवस्थित करायचंय. समजलं तुम्हाला? प्रश्न कुठं फिरवला जातो, कसा ठेवला जातो, ते लक्षात देऊन पडते, काळजीपूर्वक लक्ष द्यायचे तुम्हाला. आता बघा, विचारलं पुढचं, विसंगत घटक ओळखा. एकदम सोपं आहे, काहीच अडचण नाही, पटकन सांगा. चला, आता बघा, हे बघा, धातू आहेत, 4 धातू आहेत. आपण जर अभ्यास केला असेल तर जीके तर आपल्याला कळलं सगळे धातू आहेत काय. तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड. लोखंड तर आपल्याला माहिती आहेत, तांबे माहिती आहे, ॲल्युमिनियम पण माहिती आहेत. आणि पारा, लक्षात? पारा बघायला येत नाही का आपल्याला? ती नळी आहे, म्हणजे थोडक्यात ट्यूब असते, ट्यूब मध्ये पारा असतो. पारा असं दिसतोय का नाही? मग हे जर तिन्ही धातू बघितले, ते काय आहेत? स्थायी अवस्थेत आहे. आणि हा काय? द्रव. आलं का लक्षात? विसंगत कोणता आहे? पारा विसंगत. कळलं? बाकीचे स्थायी अवस्थेत आहेत आणि पारा द्रव अवस्थेत आहे. पारा जर असा सोडला तर तो असं गोल गोल कसा, थोडक्यात कसं गोळ्या टाईप असा, लेमन गोळी नाही का त्या पद्धतीने तो गोल आकारात होतो तो, खाली जर जमिनीवर सोडला तर. थोडा सिल्वर कलरचा असतो तो, सिल्वर कलरचा. आलं लक्षात? लक्षात ठेवा. कळलंय? चला पुढचं बघूयात. हा, चला, एकदम सोपं आहे. पटकन पटकन काढायचं उत्तर आणि लगेच हे करायचं, कमेंट करायची. एकदम सोपं आहे, काय डोकं लावायचंच नाही. आता तुम्ही जर असे क्वेश्चन आला तर मित्रांनो, तुम्ही काय करता, पटकन काय करतात, ए बी सी डी, एम लिहितात, परत एन लिहितात, झेड पर्यंत करतात, एक्स वाय झेड करतात, आकडे लिहितात 1 ते 26 पर्यंत. पण मित्रांनो, प्रश्न काय आहे तुम्ही पहिला समजून घ्यायचं. डीओ म्हणजे 4, पीआयटी म्हणजे 9, काईट म्हणजे 16, ग्रॅम म्हणजे किती? ओके. मित्रांनो, हे रेग्युलर लॉजिक नाही, हे असं अल्फाबेट नुसार घेतलेलं नाही त्यांनी. बघा इथं बघा 2 किती आहे बघा, डीओ चे किती 2 अल्फाबेट, ते झाले 4. पीआयटी चे किती 3 अल्फाबेट, किती घेतले 9. काईट चे किती 4 अल्फाबेट, ते 16. असा संबंध लावलाय. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, कळलं का? 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, म्हणून 5 आहे बघा.
क्रॅम्पला किती आहेत बघा, CRAMP 1 2 3 4 5 किती आहेत 5, आणि त्याचा काय करायला वर्ग म्हणजे 5 5 25. उत्तर इज 25. कळलंय? सोपं आहे, एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही लगेच आले काही विसरा सिलेबस बसू नका लगेच. दिसला तुम्हाला काय झालं, एक सवय लागलेली मित्रांनो. काय लागली? तुम्हाला जरा अल्फाबेट दिसली इंग्लिशमध्ये, तुम्ही लगे ABCD झेड पर्यंत लिहितात, नंतर बघा प्रश्न काय. असं जर केलं तर वेळ जाईल. मग पहिल्यांदा पूर्णपणे पाय काय हा पॅटर्न लक्षात समजून घ्या. लक्षात असे नाही का, जो 7-8 पॅटर्न आहेत, आपण आपल्या क्लासमध्ये डिटेलमध्ये घेतलेले आहेत. काही विषय नाही. एकदा आपला जर बुद्धिमत्तेची बॅच पाहिली तर काही विषयच राहणार नाही. आणि मित्रांनो, आपले काय करा, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेची बॅच तुम्ही एकदा पाहून घ्या. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची कोणतीही अडचण राहणार नाही. फक्त काय करायचं, आपली क्लास नोट्स ती समोर ठेवायची, समोर बॅच लावायची, डायरेक्ट त्या क्लास नोट्सवर लिहायचं, झेरॉक्सवर परफेक्टच होऊन जाईल तुमचं. बुद्धिमत्तेचं तुम्ही एकदा लेक्चर पाहिलं, फक्त एकदा, तर परत तुम्हाला जास्त रिव्हिजन करायची पण गरज नाही पडणार. लक्षात डायरेक्ट पेपरमध्ये प्रॅक्टिस केली तर होऊन जाईल, कारण डायरेक्ट तुम्ही डोक्यात जाईल कन्सेप्ट. एवढं भारी शिकवलं आपण त्यामध्ये. फक्त एकदा बॅच पाहून घ्या, मग तुम्ही सांगा कसं काय ते. लक्षात. चला पुढचं घेऊयात. चला आता हा प्रश्न सोडा. पटकन प्रश्न सोडवा. काय आता इथं पण तुम्हाला सांगितलं, मागचं जसं तसं करायचं नाही. बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असं करत बसायचं नाही. डायरेक्ट तुम्ही काय करता, ABCD झेड पर्यंत लिहितात. पण इथं बघा मित्रांनो, B ला 1 म्हणलंय, S ला नाही का 5 म्हणलंय, A ला नाही का 4 म्हणलंय. A ला जर 4 म्हणतायत आणि B ला जर 1 म्हणतायत, म्हणजे याचा हा ठराविक पॅटर्न रिपीट झालाय का अल्फाबेटचा, असं नाही. रिपीट झालाय का नाही. मग याचा अर्थ काय मित्रांनो, तिने अशी काहीतरी सांकेतिक भाषा तयार केलेली की ज्यामध्ये ज्याला तेच म्हटलेलं आहे. म्हणजे कसं ज्याला तेच म्हणजे कसं, थोडक्यात B ला त्यांनी 1च म्हटलेलं आहे, S ला त्यांनी 5 म्हटलेलं आहे, A ला त्यांनी 4 म्हटलेलं आहे. लक्षात. मग तसंच B ला बघा, इथं B ला 1 म्हटलं, इथं B ला 1 म्हटलेलं आहे. ओके. इथं A ला बघा, A ला नाही 4 म्हटलं, शेवटचं आहे ना, त्यामुळे शेवटचा अंक 4 म्हटले, तर मधला अंक A, इथं पण बघा 4 म्हटले. म्हणजे आज काय, जसाच तसा जो अल्फाबेट तोच अंक, जो अल्फाबेट तोच अंक. आलं लक्षात. ASAR ला काय म्हणतात लक्षात घ्या. आता येच आपण पाहिलं, येला किती म्हणतात, 4 म्हणतात, इथं पण नाही का 4 म्हणतात ना, ते जे कन्फर्म झालाय. पहिलं आणि तिसरं काय पाहिजे, 4 पाहिजे. हे बघा, पहिलं 4 आहे पण तिसरं काय 8 आहे, चूक. पहिलं 4 4, हे 4 4, इथं 4 आहे 0, मग हे कट. आता राहिले हे बघा हे. आता त्यातला फक्त एक जर शोधला तरी उत्तर निघून जाते. 4 4 आपण मधले काढले. मग बघा यस कुठे, यस 1 2 3 4 4 क्रमांक यस, म्हणजे 1 2 3 4 4 क्रमांक इथे किती 7 आहेत. म्हणजे काय 1 4 7 4 3, हे उत्तर बरोबर. समजले लक्षात. आणि असे प्रश्न असले मित्रांनो, आपण तिथं सोडले, आपल्याला तिथंच कळतं काय आउट ऑफ मार्क भेटले आपल्याला. कळलं, हा प्रश्न बरोबरच आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचे मार्क कोणीच सोडायचे नाही. परफेक्ट, एकदम परफेक्ट सगळ्यांनी सोडवायचे. समजले. कॉल येतो, 1 मिनिट. काय ठीक. समजलंय. चला घ्या. एकदम कट टू कट्टा दिसतोय तो, याच्यावर पण ठीक आहे. बघा सांकेतिक भाषेत 3 2 1 म्हणजे बॉयज आर टॉल, 2 5 4 म्हणजे ट्रीज आर गुड, 1 5 6 म्हणजे टॉल अँड गुड. तर बॉय साठी कुठला आहे. अशा वेळेस काय करायचं, पेपरवर वर्क करायचं मित्रांनो. आता बघा पेपरवर थोडंसं दिसायला प्रॉब्लेम होतोय, मी तुम्हाला नाही पहिल्यांदा इकडे सोल्व करून दाखवतो. बघा 3 2 1 म्हणजे काय म्हणलेलं आहे, त्याला कॅपिटल मध्ये देतो बरं का, बॉयज आर गुड कॅपिटल मध्ये देतो फक्त. 2 5 4 म्हणजे काय, ट्रीज आर गुड. ओके. आणि बघा 1 5 6 म्हणजे काय, टॉल, टॉलला इथे टॉल देतो फक्त. इज
गुड. आलं का लक्षात? असं करतोय. कारण की तुम्हाला जर काय झालं ते पीपीटी मध्ये इकडे लिहिलं आलं कळेल एकदम त्यामध्ये दिसेल तुम्हाला. समजा दिसतंय का तुम्हाला? मग ठीक आहे. तिथंच एक काम करतो. तुम्ही आता हे समजलं तुम्हाला काय आहे ते? आता काय करायचं असं असलं आपलं विचारलं काय बॉईजसाठी. विचारलं काय बॉईजसाठी. मग बॉईज कुठे? इथं आहे. बाकी इतर ठिकाणी बॉईज आहे का नाही? मग राहिलेले जे आहेत ना हे काय करायचं कट करायचा प्रयत्न करायचा. त्याच्यासोबत असणारे कोणते? अंक. मग आर बघा बॉईज हा राहणार जसं तसं इथं बरं का आपल्याला शेवट पण ठेवायचंय. बॉईज राहणार आहे. मग फक्त काय करायचं आता बघा आर. मग आर इथं आहे बरं का. आर इथं आहे. आर आणखी कुठे इथं आहे. म्हणजे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्यात काय आर कॉमन आहे. मग 3, 2, 1 आणि 2, 4, 2, 5, 4 याच्यामध्ये बघा बाकी शब्द आहेत का कॉमन? नाही. इथं बॉयज खाली आहे का? नाही. आर आहे खालच्या वाक्यात. पहिल्या दुसऱ्या वाक्यात म्हणतो बरं का. टॉल आहे की इथं ट्रीज आर गुड नाही. मग फक्त आर कॉमन आहे. मग इथं 3, 2, 1 आहे 2, 5, 4 आहे म्हणजे फक्त बघा इथं बघा काय 2 कॉमन आहे. आलं लक्षात? मग हा 2 काय झाला? कट झाला. मग आर कशासाठी? 2 साठी तो कट झाला. आता मग राहिलेलं काय पाहिजे? टॉल पाहिजे. आता काय पाहिजे? टॉल पाहिजे. मग पहा आता. मग टॉल बघा इथं पण आहे आणि टॉल बघा दुसऱ्या वाक्यात काय नाही. मग टॉल किती डायरेक्ट किती वाक्यात आहे? तिसऱ्या वाक्यात आहे. मग टॉल इथं पण आहे. मग पहिलं आणि तिसरं वाक्य घ्यायचं. पहिलं आणि तिसरं वाक्य घ्यायचं. आलं लक्षात? मग 3 आणि हे 2 तर कट झालाय ऑलरेडी आपण तो आर साठी घेतलाय. इथं 2 1 आहे आणि इथं किती आहे? 1 5 6 एक इथं पण आहे आणि एक इथं पण आहे. म्हणजे काय झालं? टॉल कशासाठी झालं? 1 साठी झालं. मग राहिलं काय मित्रांनो? राहिलं काय? फक्त 3 राहिलं. बॉईज साठी काय असणार? फक्त 3 असणार. समजतंय? आता काय करायचं? परत सांगतो. जो शब्द काढायचा ना मित्रांनो तो नाही का तसाच राहू द्यायचा. सोबत असणारे शब्द आहेत ना ते फक्त कोणत्या वाक्यात कामाला येतं बघा. आर आणि टॉल आहे. आर फक्त दुसऱ्यामध्ये आहे. मग फक्त इथं आर सोबत काय 3 2 1 इथं 2 4 5 म्हणजे कॉमन आहे. 2 गेला. एक मिनिट इथं सगळं इथं काही झालंय. फक्त काय करायचं आपल्याला बॉय सोडून द्यायचा. आणि आर आणि टॉल काय करायचं कट करण्याचा प्रयत्न बघा. इथं आर इथं आर आहे. मग इथं बघा 3 2 1 2 4 2 5 4 म्हणजे 2 कट झाला 2 कट झाला. इथं बघा टॉल इथं आहे आणि इथं आहे. पहिलं आणि तिसरं वाक्य घ्यायचंय. 3 3 आणि 1 इथं बघा 1 5 6 म्हणजे फक्त एकच कॉमन आहे. राहिलं काय? 3 3 झाला बॉयसाठी. म्हणजे हे तुम्ही असं सेपरेट काम करायचं नाही. ते पेपरवरच काम करायचं. आलं लक्षात? पेनाने धन 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 सोडवायचं. समजलंय? या पद्धतीने जायचंय तुम्हाला. कळतंय? चला पुढचं पाहूयात. सोडा पटकन. एकदम सोपं आहे काय अडचण नाही. बीडी बरोबर फाय डब्ल्यू एसी बरोबर काय? आता ज्यांनी पाठ केलंय बी वाय आणि डी डब्ल्यू हे जर बघितले ते काय इंग्रजी अल्फाबेट मध्ये उलटे लिहिलेत. कशा उलटे लिहिले म्हणजे कसे लिहिले? समोर समोरच्या जोड्या बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. आता एक चुकलंय. हा इथं खाली एन घ्यायचंय. ओके समजलं तुम्हाला काय आहे? एमच्या खाली काय करायचं? एन घ्यायचं. ओ पी आता इकडे लिहायचं चालू. क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. समजले? आता फक्त काय करायचंय? समोरची जोड बघा. बीचा वाय बघा. बीचा वाय समोरची जोडी बी वाय. नंतर काय बी डब्ल्यू कोणता डी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू. तर मग एसीचं काय? एचं पुढं काय? झेड आहे. इथं बघा झेड आहे एक्स आहे. डब्ल्यू इथं झेड बरोबर. सीच्या पुढं काय? एक्स आहे झेड एक्स. लक्षात? आता तुम्हाला काय मी लक्षात ठेवलं बघा सांगितलं होतं बघा. तुम्हाला समोर समोरच्या जोड्या काही तुम्हाला सांगितलं तुम्ही ट्रिक बनवा. मी कशी बनवली बघा. पहिली नाही का लवची बनवली होती तुम्हाला सांगायला. बघा लव येलो एल ओ अरे तिरकस हो राहिले थांबा. येलो आणि इथं काय व्हीई. जरा पेन जरा तिरका हो राहिला. येलो आणि व्हीई असं बनवलं होतं लक्षात. नंतर जीटीचं काय बनवलं होतं? गुजरात टायटन. आय आर जे म्हणजे जॅक कॅलिस. केपी म्हणजे केविन पीटरसन. लक्षात?
एमएन म्हणजे मँगो असं काय तर तुम्ही म्हणा. एफयू तुम्हाला माहितच एफयूचं काय येते. आलं लक्षात? समजलं? आता एचएस हे असे काय तर तुम्ही असे काय तर ट्रिक बनवा, हे सगळे समोरच्या लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात आलं बी समोर काय वाय आणि डी समोर डब्ल्यू. ह्या ट्रिक तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे पटकन काय आहे त्या. समजलं? चला पाहिजे पुढचं. चला घ्या पटकन उत्तर काढा, सोडा पटकन, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. जर सांकेतिक भाषेला झाडाला रुमाल म्हटलंय, रुमाला ज्यूस म्हटलंय, ज्यूसला शेंगा म्हटलंय, तर सांकेतिक भाषेत फळापासून काय बनवतात? हे काही पण देऊ शकतात. आपण त्याचा विचार करायचा नाही, आपण फक्त पाहायचं सोडवायचं. ते कशाला काही म्हणतील, झाडाला माणूस म्हणतील, माणसाला झाड म्हणून कशाला काही म्हणतील, आपण फक्त पाहायचंय. आता काय फळापासून काय बनवतात? फळापासून काय बनवतात? ज्यूस बनवतो. ओके. मग ज्यूस कशाला म्हणतात? ज्यूसला शेंगा म्हणतात. मग फळापासून जर ज्यूस बनतंय तर मग थोडक्यात काय फळापासून काय बनल? शेंगा बनल. अरे कळलंय? हे कसं पण देतात, आपण फक्त सोडवायचं. कधी कधी प्रश्न सोडवताना हसू येतं, तसा एक विषय. फळापासून ज्यूस बनल, ज्यूसला काय म्हणलेलं आहे? शेंगा म्हटलेलं आहे. मग फळापासून काय बनल? शेंगा बनवाल तुम्ही. आलं लक्षात? हुशार आहेत तुम्ही फार. कळतंय? आता बघा एकदम जबरदस्त, थोडासा फिरवणार प्रश्न. चला सोडा. स्टार 59E N N अँड ते कॉम्प्युटर मधले लेटर वरच्या लाईनला असते ते @ उ सदर रचनेतील प्रश्न चालतोय. सदर रचनेतील किती स्वरांच्या आधी चिन्ह आहे? आता स्वर, चिन्ह, अक्षर, अंक, चारीतला पहिल्यांदा फरक काढला पाहिजे, नाहीतर उत्तर चुकणार. किती उत्तर यायचं? आता स्वर काय आहे? अ आई यू ए, ते नाही का आपले जे आहेत ते पहिले ते स्वर आहेत. चिन्ह म्हणजे कोणते बघा, ते स्टार, अँड, @ हे झाले चिन्ह. अक्षर म्हणजे 1 2 3 हे झाले, आणि अक्षर 1 2 3 पुढे अंक झाले 1 2 3. ओके. आणि अक्षर कोणते आपले? क ख ग घ. कळलं? विचारलंय किती स्वरांच्या आधी चिन्ह आहेत. आता स्वर कोणते बघा, हा पण त्याच्या आधी आहे का? नाही. मग बघा ई आहे, नंतर ई हाऊल ई आहे, नंतर उ आहे. ईच्या आधी काय इथं? अंक झाला. ईच्या आधी काय चिन्ह झालं, आणि उच्या आधी काय झालं? चिन्ह झालंय. आपल्याला काय विचारले? चिन्ह आहेत. मग तसे 1 2 3 ह्या स्वरांच्या आधी काहीतरी आहे, पण इथं जर बघितलं हा काय झाला? अंक झालेला आहे. त्यामुळे हा येणार आहे की नाही? हा येणार नाही. हा येईल का? येईल. उच्या आधी ह्याच्या येईल का? येईल. म्हणजे किती आहेत? फक्त 2 आहेत, फक्त 2. कळलं? तुम्ही 3 भरपूर जणांनी 3 मारले असणार उत्तर, मला माहिती आहे. पण उत्तर काय? 2 आहे. का 2 आहे? हा फरक कळला पाहिजे. म्हणजे त्यामुळे पेपर वाचताना काय होतं मित्रांनो, तुम्ही पटकन वाचायला जाता त्यात चुका करतात. त्यामुळे पेपर वाचताना एकदम सोडवताना एकदम शांतपणे प्रश्न वाचून घ्यायचा, नंतर मग उत्तर लिहायचं. समजलंय? तर तुम्ही गडबड करता, घाई करता, असं एक मार्क जाईल. हे हातचे मार्क आहेत, हे जर कमवले, असे 2 3 जर प्रश्न तुमच्याकडे चुकले, तुम्ही रेटच्या डायरेक्ट बाहेर जाता येते. एक एक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. आलं लक्षात? तो तेवढं शांतपणे वाचायचा आणि सोडवायचा. आलं लक्षात? पुढचा सोडा चला. सोडवा सोडवा, काय पटकन सोडवा आणि मग उत्तर टाका. मित्रांनो, आपण जी संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच घेतली, त्या बुद्धिमत्ता बॅच मध्ये आपण जे मार्केटमधले जे बेस्ट पुस्तक आहेत, तुम्ही जे रेफर करतात,
सगळ्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे, प्लस PYQ केलेले आहेत, सगळे त्यामध्ये टाकले, सगळे टॉपिक वाईज घेतलेत. त्याची एक आपण PDF अवेलेबल केली, त्याची फक्त झेरॉक्स मारायची, सोडवायची. आणि आपली जर ती बुद्धिमत्तेची बॅच पाहिली, तुम्हाला कोणतीच काही करायची गरज नाही पडणार. बुद्धिमत्तेचं पुस्तक पण तुम्हाला कोणतं घ्यायची गरज पडणार नाही, एवढी गॅरंटी देतो. आणि कसं आहे, एखादा जर व्यक्ती अधिकारी जर तुम्हाला मार्गदर्शन करतोय, कारण त्याचा तेवढा अभ्यास झालेला आहे, मग तुम्ही काय करायचं, फक्त तेवढं जेवढं सांगितलं तेवढंच काम करायचं. आता मी तुम्हाला सांगतो काय बुद्धिमत्तेची बघा, ती झेरॉक्स मारून घ्या. तर कारण बुद्धिमत्ता चालू आहे म्हणून बरं का, म्हणून बुद्धिमत्ता, अंकगणित बुद्धिमत्ता दोन्ही पण आपलं बेस्टच आहे. बुद्धिमत्तेची काय ती PDF अवेलेबल केली, ती फक्त झेरॉक्स मारायची, आपली बॅच समोर लावायची, सगळे एकदा पाहून घ्यायची. फक्त 15 दिवसात बॅच कंप्लीट होईल तुमची बुद्धिमत्तेची. किती? 15 दिवसात. आलं लक्षात. आणि एकदा बॅच जर पाहिली तर परत काही करायची गरज नाही पडणार. आलं लक्षात. बुद्धिमत्तेकडे परत पाहिजे गरज नाही पडणार, एवढी परफेक्ट होऊन जाईल तुमची. फक्त काय करायचं, मन लावून आपले लेक्चर करायचे. आलं लक्षात. हे असे प्रॉब्लेम तुम्ही असे सोडून टाकता 5 अक्षरी. एवढं जबरदस्त घेतलं आपण. ज्यांनी बॅच केली त्यांची कमेंट एवढं आहेत मला, सर्व एकदम मस्त घेतलं, मस्त घेतलं, विषय का. तर तुम्ही पटकन आता, आणि काय झालं एकदम आता पेपरची डिफिकल्टी थोडीशी वाढत चाललेली आहे मित्रांनो. मग आपला पण अभ्यास त्या लेवलने थोडासा वाढला पाहिजे, स्कोर पण वाढला पाहिजे. तर आपला जर स्कोर वाढला नाही तर बाकीचे मुलं काय करतात, पुढे जातात. त्यामुळं आपण स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. मग ते अपडेट ठेवण्यासाठी मी आहे. त्यामुळे आपली बॅच करून घ्या, काहीच अडचण येणार नाही कोणाला. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेची बॅच करून घ्यायची. तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेची एकही मार्क तुमचा जाणार नाही, याची गॅरंटी आहे आपली. करून घ्या बॅच ती पटक्या. आता बघा 0 ते 9 अंकाऐवजी अक्षरे वापरलेत आणि त्याची वजाबाकी करून खाली दाखवले. तर कार्डसाठी काय संख्या आहे? आता पहिला CAR बरं का, आणि त्यातनं काय ART हा वजा करायचा आहे. खाली 2 2 2 येणार. आता असं जर आलं तर आपल्याला काही समजतंय, सुरुवातीला वाचून नाही समजत, मग काय करायचं, ऑप्शनवरून जायचं. तर एक लक्षात घ्या, CART हे विचारले ना, CAR आणि T आलं लक्षात. ते बघा, R मधनं T गेले तर काय उत्तर 2 आलं पाहिजे. आता जर हे बघा, हा शब्द आहे किती, 1 2 3 4, अल्फाबेट किती 4, अंक किती 4. मग याला काय करायचं, बाय ऑप्शन जायचं, बाय ऑप्शन. मग हे जर बघितलं कार्ड, इथं R आणि इथं T, म्हणजे R आणि T म्हणजे काय, शेवटून 2 अंकांची जर वजाबाकी केली तर किती आली पाहिजे, ती 2 आली पाहिजे. 5 ना 1 गेला, शेवटचे 2 मग C इथं A साठी 7, R साठी 5, T साठी 1 असं आपण मानलंय. तर 5 मधून 1 गेले, किती राहिले, 4 राहिले. इथं किती उत्तर 2 आहे, हे येणार नाही. 2 1 गेला, शेवटचा CART, RT मधनं 1, 2 1 गेला, किती राहिले, 1 राहिला. त्यामुळे हे उत्तर येणार नाही. इथं 3 1 गेला, 2 राहतात, आणि 3 1 गेला, 2 राहतात, म्हणजे दोन्ही ऑप्शन पैकी एक असू शकतो. आता परत पाहायचं, C आणि A सुरुवातीचे 2 यांची वजाबाकी 2 येते. ओके, कारण वजा आहे ना चिन्ह, येतं वजा चिन्ह आहे, कारण एक वजाबाकी करून असं म्हटलेलं आहे. मग 8 5 गेले, किती राहतात, 3 राहतात. आपल्याला पाहिजे किती, 2 पाहिजे. त्यामुळे हा ऑप्शन नाही, ऑप्शन हाच बरोबर. 5 7 5 गेले, 2 राहिले. बाकीचं चेक करायची पण गरज नाही. समजलंय. अशा ऑप्शनवर जायचं मित्रांनो. थोडंसं डोकं लावणार होतं प्रश्न, त्यासाठी मी थांबलो होतो, पण एकदम सोपं होतं. तुम्ही सगळ्यांनी ते सोडवलेलं आहे. कळलंय. अशा पद्धतीने जायचंय. एक प्रश्न स्किप झालाय का आपला? नाही 33 34, बरं ठीक आहे, 35. काय करू, शेवटचा क्वेश्चन घेऊ आणि आधी थांबूयात. तर आपण बऱ्यापैकी क्वेश्चन पटापटा पटापटा कव्हर केलेत आपण. ओके, भारतचा रुपया तर जपानचा काय. ओके, भारतचा रुपया तर जपानचा काय. मग थोडक्यात चलन, हे चलन तुमच्या पाठच पाहिजे होतं. भारताचा रुपया तर जपानचा काय. डॉलर तुम्हाला माहिती आहे कुठला आहे, अमेरिकन डॉलर. लोक काय करतात, अमेरिकेत जातात, काम करतात, तिकडनं डॉलर भारतात पाठवतात. ओके, लक्षात. मग तसं जपानचं काय आहे, येन. लक्षात. जपान टोकियन वगैरे गेले, तिकडनं काय करतात, ते पैसे पाठवतात. ओके, येन मध्ये पैसे पाठवतात. लक्षात.
हे सगळं तुमच्या पाठात पाहिजे. हा ठीक आहे. ओके, किती झालंय? ओके, झाले बऱ्यापैकी. आता काय शेवटचं एक, आता फक्त एक लेक्चर घ्यावं लागेल. आपला हा यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाईचा अख्खा पेपर आपला समजून म्हणजे संपून जाईल. ओके, इथं आपण 37 पर्यंत आलेलो आहे, लक्षात ठेवा. उद्या आपण 37 पासून चालू करायचंय. आलं. आता जे मित्रांनो आज जर काय पहिल्यांदाच आपलं जर हे पाहत असतील, काय लेक्चर पाहत असतील, त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो, आपण ऑलरेडी जी बेसिकची बॅच आहे, बेसिक म्हणजे कोणते बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, सगळे घनमूळ किंवा मॉडमॉस, अपूर्णांक, हे सगळे जे बेसिक आहेत, हे सगळे बॅच आपल्याला काही सगळे फ्रीमध्ये आहे. तुमचं बेसिक परफेक्ट असेल तर तुम्ही एकदम स्ट्रॉंगली चांगले मार्क घेऊ शकतात. पुढची आपली काही संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता बॅच, ती आपली गणित मॅपवर आहे. ती जर बॅच केली मित्रांनो, तुम्हाला दुसरं कोणतं पुस्तक वाचायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त आपली बॅच करायची बस, आणि मार्क म्हणजे मार्कच घ्यायचे. आलं लक्षात. त्यामुळे ज्या जॉईन झाले त्यांनी काय करते, आपली जी संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच ती काय करून जॉईन करून टाका. आणि ॲपचं नाव आहे गणितम. ओके, बघ हे गणितम नावाचं आहे. दिसलं. हे जेव्हा ॲप डाउनलोड करायचं काय अडचण आली तर या नंबरवर कॉल करायचा. चला मग आज इथे थांबूयात. उद्या आपलं शेवटचं लेक्चर असेल अमरावती ग्रामीणवर. मग अमरावती ग्रामीण संपून जाईल. मग पुढचं पाहूयात आपण. आलं लक्षात. आणि हा तुमचं ते आता मार्गदर्शन पर तुमचं ते पुस्तक कोणते वाचायचे, काय कसं कसं करायचं, लेक्चर बनवायचं चालू झालंय. बनवते लवकरच. आता थोडासा वेळ कमी भेटतोय पण बनवून टाका मी सगळं लवकरच. चला थांबूया आज इथेच मग. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.